स्वागत आहे आपलं VR ब्लॉग्स या चॅनलवरील आजच्या नवीन अपडेटमध्ये। तर मित्रांनो, वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या सिंगल ट्रॅक रेल्वे लाईनमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता कळंब या शहराजवळ आलो आहे। या ठिकाणी आपण कळंब शहराबाहेरील अपडेट घेणार आहे। तर मित्रांनो, समोर आपण बघितल्याप्रमाणे या दिशेला जे अर्थवर्क आहे ते कळंब रेल्वे स्टेशनकडून येत आहे। या ठिकाणावरून कळंब रेल्वे स्टेशन हे 3 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर कळंब रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर वर्धा जंक्शन असणार आहे। समोर आपण एक पूल पाहत आहात आणि या नाल्यावरील हा पूल जो आहे हा बऱ्याच महिन्यांपासून पूर्णपणे तयार होता, परंतु या ठिकाणचे जे अर्थवर्क होते ते बाकी होते आणि आजच्या दिवशी आपण पाहू शकता की हा पूलही तयार आहे व या समोरचे अर्थवर्क जे देखील झालेले आहे। तसेच या पुलाच्या समोर रेल्वे स्टेशनच्या दिशेने देखील 2 अजून पूल आहेत आणि त्यांचे सुद्धा काम 100% हे झालेले आहे। त्यामुळे या ठिकाणावरून कळंब रेल्वे स्टेशनपर्यंत पूर्णपणे अर्थवर्क जे आहे ते तयार करण्यात आले आहे। तर आता आपण या पुलाच्या समोर आलो आहे आणि समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी एका रोडला होणाऱ्या या क्रॉसिंगकरिता पुलाच्या निर्मितीची तयारी या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणापर्यंत अर्थवर्क जे आहे ते कळंब रेल्वे स्टेशनपासून समोर पूर्ण करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, हा जो रोड आपण पाहत आहात हा कळंब राळेगाव हा रोड आहे आणि या रोडला या ठिकाणी वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे। तर या रोडच्या क्रॉसिंगपर्यंत कळंब रेल्वे स्टेशनपासून अर्थवर्क हे पूर्ण करण्यात आले आहे। हे जे क्रॉसिंग आहे मित्रांनो, हे पहिलेच रोडवरील क्रॉसिंग असणार आहे कळंब रेल्वे स्टेशन नंतर। वर्धा ते कळंब हा रेल्वे ट्रॅक जो आहे तो ऑपरेशनल आहे आणि कळंब ते नांदेड यांच्या दरम्यान काम हे सुरू आहे। समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी पहिलेच हे क्रॉसिंग असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एका स्टील ब्रिजची निर्मिती जी आहे ती केल्या जाणार आहे। या ठिकाणी असेंब्लिंग हे पूर्ण केल्या गेले आहे व आता केवळ या ठिकाणी लॉन्चिंग जी आहे ती बाकी आहे। त्यानंतर समोर देखील आपण पाहू शकता की अर्थवर्क जे आहे ते दूरपर्यंत आपल्याला या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्याचे दिसून येईल। या ठिकाणी हा स्टील ब्रिज जो आहे तो क्रेनच्या साहाय्याने वरती पिलरवर ठेवण्यात येणार आहे। हे जे क्रॉसिंग आहे हे कळंब रेल्वे स्टेशन नंतरचे पहिलेच क्रॉसिंग असणार आहे। त्यानंतर छोट्या मोठ्या पुलांचे सर्व कार्य पूर्ण झाल्यामुळे रेल्वे लाईन जी आहे ती या दिशेला यवतमाळ तसेच नांदेडच्या दिशेने निघून जाणार आहे। या ठिकाणावरून कळंब शहर हे 3 किलोमीटर तर मागच्या दिशेला राळेगाव हे असणार आहे। तर मित्रांनो, नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवे प्रमाणेच वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन देखील कळंब या शहरापासूनच पास होते। त्यामुळे आपण समोर पाहू शकता की सुंदर असं आपल्याला कळंब शहराचे दृश्य या ठिकाणावरून दिसू शकेल आणि कळंब शहरापासून पास होणारी ही रेल्वे लाईन कळंब शहराला वळसा घालून जाणार आहे। या दिशेला आपण जो स्टील ब्रिज बघितला तो आपल्याला या ठिकाणावरून देखील दिसू शकेल। आता आपण मागील लोकेशनवरून साधारणतः 2 किलोमीटर अंतर पुढे आलो आहे आणि या ठिकाणावरून कळंब रेल्वे स्टेशन हे या दिशेने 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे। कळंब रेल्वे स्टेशन हे कामटवाडा या गावामध्ये बनवण्यात आले आहे। समोर आपल्याला जो स्टील ब्रिज आहे तो या ठिकाणावरून देखील दिसू शकेल। त्या ठिकाणावरून पुढे देखील आपल्याला अर्थवर्कचे जे काम आहे ते काही ठिकाणी पूर्ण झालेले तर काही ठिकाणी समोर सुरू असल्याचे दिसून येत आहे। मागे ज्या वेळेला आपण या ठिकाणी अपडेट घेतला तेव्हा 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी काहीच काम झालेले नव्हते। आता या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर देखील काहीही काम झालेले नाही, परंतु अर्थवर्कचे जे काम आहे ते या ठिकाणी 90% पूर्ण आधीच तयार करण्यात आले होते। पुढे ही रेल्वे लाईन वळण घेऊन जोडमोहाकडे जाणाऱ्या कळंब जोडमोहा या रस्त्याला क्रॉस करणार आहे। त्या ठिकाणी देखील एका पुलाची निर्मिती होईल व नंतर ही रेल्वे लाईन या ठिकाणावरून वळण घेत समोर जाणार आहे डोंगराळाच्या दिशेने। या ठिकाणावरून आपण साधारणतः 2 किलोमीटरपर्यंतचे या रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे आहे ते दिसू शकेल। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसेल की खाली ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्याच ठिकाणावरून ही रेल्वे लाईन पास होणार आहे आणि दुर्ग हेटी या गावांकडे जाणाऱ्या या कळंब रस्त्याच्या ठिकाणावरून ही रेल्वे लाईन क्रॉस होईल। त्यामुळे या ठिकाणी देखील एका पुलाच्या निर्मितीची शक्यता काही महिन्यांमध्ये या ठिकाणी करण्यात येऊ शकेल।
आणि समोर हे आपण पाहू शकता की वळण घेऊन ही रेल्वे लाईन आता या समोर दिसणाऱ्या डोंगर रांगांकडे जात आहे। या ठिकाणापासून सुरू जाणाऱ्या या डोंगर रांगा साधारणतः 40 किलोमीटर नंतर यवतमाळ शहराच्या पुढे संपणार आहे। त्यामुळे आता ही रेल्वे लाईन या समोरच्या दिसणाऱ्या डोंगर रांगांच्या शेजारूनच समोर पास होणार आहे। तर या ठिकाणावरून पुढे येणारे रेल्वे स्टेशन हे तळेगाव व त्यानंतर यवतमाळ हे रेल्वे स्टेशन असणार आहे। त्यांची लांबी या ठिकाणावरून साधारणतः अनुक्रमे 20 ते 35 किलोमीटर असणार आहे। तर समोर आपल्याला सुंदर असे कळंब शहर दिसू शकेल आणि या कळंब शहराला पूर्णपणे गोल वळसा घालून ही रेल्वे लाईन या समोरच्या दिशेला जाणार आहे। अतिशय सुंदर असा हा निसर्गाने रम्य परिसर आपण या ठिकाणी पाहू शकाल। या डोंगराच्या शेजारूनच ही रेल्वे लाईन पास होत आहे। तर वर्धा जंक्शन नंतर येणारे भिडी व देवळी हे स्टेशन नंतर कळंब हे रेल्वे स्टेशन असणार आहे। कळंबपर्यंतचा रेल्वे ट्रॅक हा 40 किलोमीटर ऑपरेशनल आहे। तर पुढे नांदेडपर्यंत विविध लोकेशनवर काम हे सुरू आहे। तर आता आपण कळंब शहरापासून यवतमाळ शहराच्या दिशेने साधारणतः 4 किलोमीटर अंतर आलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की अर्थवर्क जे आहे ते पुढे आलेले आपल्याला या दिशेने दिसू शकेल। या ठिकाणी एका पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे व 2 पूल या ठिकाणी आहे आणि त्या दोन्ही पुलांच्या पिलरचे जे काम आहे ते बऱ्याच महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे, परंतु या ठिकाणची स्लॅब कास्टिंग व्हायचे काम देखील अजून देखील पेंडिंग असल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। आणि ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनची नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या शेजारीच असणार आहे। आता आपण काही अंतर पुढे आलो आहे, म्हणजे साधारणतः कळंब शहरापासून साधारणतः 5 ते 7 किलोमीटर अंतर पुढे आलो आहे आणि या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की या डोंगर रांगाच्या शेजारीच रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे ते दिसत आहे। थंडीचे वातावरण असल्यामुळे काही प्रमाणात धुकं असल्यामुळे समोर आपल्याला विजिबिलिटी थोडी कमी असेल, त्याबद्दल क्षमा असावी। तर आपण पाहू शकता की नागपूर तुळजापूर नॅशनल हायवेच्या शेजारीच आता काही अंतर ही रेल्वे लाईन समांतर अशी धावणार आहे। त्यामुळे या रोडच्या शेजारीच आपल्याला समोर रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे दिसत आहे। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल की या ठिकाणचे जे 2 ब्रिज आहेत त्यांचे स्लॅब कास्टिंगचे कार्य देखील पूर्ण झाले आहे। तसेच पुढे आणि मागे दोन्ही दिशेला आपल्याला अर्थवर्क देखील पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे। तर या 2025 या वर्षामध्ये या रेल्वे लाईनचे काम हे जोमाने करण्यात आले आहे आणि समोर आपण पाहू शकता की दोन्ही पुलांची कनेक्टिव्हिटी झाली आहे। त्यामुळे या ठिकाणचे काम 100% पूर्ण झाले आहे असे म्हणायला हरकत नाही। तर आता येणाऱ्या 2026 या वर्षामध्ये या रेल्वे लाईनचे ट्रॅक लेंथचे जे काम आहे ते नव्याने सुरू करण्यात येणार आहे। तर या ठिकाणावरून ही रेल्वे लाईन पुन्हा एकदा या नॅशनल हायवेला समांतरची या डोंगर रांगांकडे जाणार आहे। अतिशय निसर्गरम्य हा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकाल आणि यामधूनच मार्ग काढत वर्धा ते नांदेड ही रेल्वे लाईन तळेगावच्या दिशेने तसेच कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान असणाऱ्या दिशेने समोर जात असलेली आपल्याला दिसून येत आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।